देशातील 17व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्याचाच एक भाग म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक उद्याच्या 7 मे 2024 रोजी होणार आहे। देश पातळीवरील इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांना कालच उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। सत्यजित आबा पाटील यांनी शाहूवाडीचं नेतृत्व विधिमंडळामध्ये 2004 आणि 2014 साली केलेलं होतं। त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा अनुभव असल्या कारणानं उद्याच्या होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शाहूवाडीपासून शिराळ्यापर्यंत चांगल्या मताधिक्य त्यांना या ठिकाणी मिळणार आहे। इचलकरंजी म्हणून विचार केला तर इचलकरंजी आणि इचलकरंजीच्या परिसरातील वस्त्रोद्योगाचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, कामगारांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांची जाण सत्यजित आबांना असून या प्रश्नांना न्याय देण्याचं काम उद्याच्या 5 वर्षांमध्ये त्यांच्याकडून निश्चितपणानं होणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये आजी खासदार असतील, विद्यमान खासदार असतील किंवा माजी खासदार असतील, यांनी इचलकरंजीचे प्रश्न किती सोडवले याच्या संदर्भात सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शंका आहे आणि म्हणून इचलकरंजीमध्ये एक आश्वासक चेहरा, एक नवीन तरुण नेतृत्व, निष्कलंक आणि चारित्र्यवान नेतृत्व इंडिया आघाडीला लाभले असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना आपण मतदारांनी योग्य पद्धतीने विचार करून सत्यजित आबा पाटील यांचं मशाल हे चिन्ह घरोघरी पोचवून त्या चिन्हासमोरचं बटन दाबून सत्यजित आबांना प्रचंड मतांनी विजयी करावं एवढी कळकळीची आणि नम्रपणाची विनंती मी आपणा सर्वांना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।